हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नायका पिंक फ्रायडे सेल इज ऑन आणि हा सगळ्यात बेस्ट टाइम आहे की जेव्हा आपण आपल्या आवडीचे प्रोडक्ट, जे प्रोडक्ट्स आपल्याला सूट होतात ते सगळे रिस्टॉक करू शकतो. कारण खूपच अमेझिंग सेल चालू आहे आणि आपल्याला खूपच अफोर्डेबल प्राइस मध्ये जे आपल्याला सूट होतात, आवडतात ते प्रोडक्ट सध्या मिळू शकतात. तर मला आवडणारे काही प्रोडक्ट्स मी रिस्टॉक केलेत आणि काही प्रोडक्ट्स मी नवीन सुद्धा ट्राय करणार आहे. आता थोड्या वेळात मी जाणार आहे आणि त्यासाठी मी होणार आहे रेडी. सो हे जे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केलेत तेच यूज करून मी आता माझा मेकअप करणार आहे. सो आय थॉट लेट्स रेकॉर्ड दिस सो दॅट मी प्रोडक्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू शकेन आणि माझा मेकअप लुक सुद्धा तुम्हाला दाखवू शकेन. सो लेट्स गेट स्टार्ट. तिथं ग्लॅम 21चा हायड्रा बूस्ट ग्लो प्रायमर वॉटर मी यूज करणार आहे. खूप छान हायड्रेट होते स्किन. बी केअरफुल, डोळ्यात नाही जाऊ द्यायचंय आपल्याला ते. बट विथ दिस एकदम हायड्रेटेड फील होते आपल्याला स्किन, त्यामुळे हे तर मी डेली यूज करते. आफ्टर दॅट माय मोस्ट फेवरेट पॉन्ड्स लाईट जेल. यानंतर यूज करणारे मी हे सनस्क्रीन. ही सनस्टिक आहे SPF 50 PA+++, enriched with zinc, UVA plus UVB protection. So let's open this. एकदम इझी टू यूज आणि आपण जे रोल ऑन्स यूज करतो सेम एक्झॅक्ट सेम फील आहे. वाव, आय लव्ह दिस. सो जस्ट एकदा मी ते हाताने इवन आउट करणार आहे. ऑलरेडी खूपच छान सगळीकडे व्यवस्थित ते लागलंय. कुठेही मला असं वाटत नाहीये की एक्सेस अमाऊंट अप्लाय झाली आहे. बट आय एम स्टिल आय एम जस्ट युझिंग इट फॉर द फर्स्ट टाइम. सो आय एम मेकिंग शुअर की सगळीकडे ते इव्हनली लागलं असेल. सो आफ्टर दिस आय एम गोइंग टू यूज इनसाइड प्रो कन्सिलर पॅलेट. कलर करेक्टर आहे हा बेसिकली. काही जे पिंपल्स आहेत त्याचे एकदम एक नवीनच आलाय पाहुणा. सो हे मी थोडंसं कव्हर अप करणार आहे. Let's see how it goes. हे थोडंसं जास्ती गरज वाटते मला. पिगमेंट खूपच चांगलं आहे ह्याचं, लगेचच तुम्हाला दिसत असेल तर. लुक ॲट दिस. ही एक खूप क्यूट रेनेची मी शायनर ग्लॉस स्टिक ऑर्डर केली आहे. मला ही खूप आवडली. एकदम मिनी वर्जन आहे हे, मिनी स्टिक आहे. सो लेट मी जस्ट ओपन दिस. याच्या आत सुद्धा असं एक कव्हर आहे. ओके, सो लेट मी जस्ट अप्लाय. फक्त हाय पॉइंट्स वरच यूज करणार आहे मी. वाव, दिसतोय ग्लो. एकदम मस्त शाईन आली लगेचच आणि इन्स्टंट. आय लव्ह दिस, व्हेरी नाईस. पण खूप छोटूस स्टिक आहे. एल्फचं मोनोक्रोमॅटिक मल्टी स्टिक आहे ही. सो बेसिकली ब्लशच आहे हा. सो जे मी आधी शायनर यूज केला होता त्यावरच मी हे ब्लश सुद्धा अप्लाय करते. ओके, बट आय डोंट वॉन्ट की असं खूपच ते हायलाइट होईल. सी,
किती मस्त शाईन करतंय आणि लगेच एकदम छान ग्लो आलाय. आय एम लव्हिंग दिस बाय द वे. आय थिंक इथे थोडंसं मी अजून अप्लाय करू शकते. आधी मी थोडंसंच अप्लाय केलं होतं की एकदम सगळं पिंक नको व्हायला, त्यामुळे. बट ओके, अंदाज घेऊन मी थोडंसं ऍड केलंय आणि मला आवडतोय हा ग्लो. दिस इज रिअली शायनिंग आणि खूपच छान दिसतंय. व्हेरी नाईस. त्यानंतर हे के ब्युटीचं कन्सिलर आहे, हे यूज करणार आहे मी. ॲक्च्युली मी खूप महिने, मला वाटतंय महिने काय, गेली 1-2 वर्ष मी मेबेलिनचं यूज करते कन्सिलर आणि मला ते खूप आवडतं सुद्धा. बट आय जस्ट वॉन्टेड टू ट्राय समथिंग डिफरंट आणि के ब्युटी तर ब्रँड आहेच जबरदस्त, तर त्यामुळे मला जस्ट एक ट्राय करून बघायचं होतं. सो दिस इज द न्यू वन. आय एम युझिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम. आणि आता हे कन्सिलर व्यवस्थित मी सगळीकडे मर्ज करून घेणार आहे. डू यू सी, मी कन्सिलर लावलाय, अगदी मी रब नाही केलंय, बट स्टील जो काही थोडाफार लावलाय तरी सुद्धा ते शायनर आणि जे ग्लॉस लावला होता त्याची शाईन अजिबात कमी झालेली नाहीये. इट्स स्टील ग्लोईंग. मला खरंच खूप आवडलंय ते प्रोडक्ट. लुक एट दिस. त्यानंतर मी लिप बाम अप्लाय करते. हा झुडिओचा आहे, सो याची आय डोंट थिंक लिंक मला मिळेल, बट जर मिळाली तर मी डेफिनेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. त्यानंतर आय हॅव गॉट दिस नायकाचा आयब्रो मस्कारा, सो हा अप्लाय करणार आहे मी. आणि आता विंटर सीझन सुरू झाल्यामुळे मी जास्त पावडर यूज करत नाही, म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर फेसवर यूज करत नाही. स्किन अजून ड्राय होते, सो आय ट्राय टू कीप इट ड्यूई मेकअप, आणि म्हणजे स्किनसुद्धा ड्राय होत नाही आणि छान राहते. सो आय एम गोइंग टू अप्लाय दिस मस्कारा नाऊ, आयब्रो मस्कारा. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. Wow, I'm loving this. Can you see the difference? एक छान असं शार्प असं एक फिनिशिंग आलंय म्हणजे या आयब्रोला. इथे मी अजून अप्लाय केलं नाहीये आणि मी प्रोडक्ट खूप कमी घेतलं होतं कारण फियास्को नको व्हायला म्हणून. कारण गरज पडली तर डार्क तर आपण करूच शकतो. दिस इज रिअली नाईस. खूपच छान इफेक्ट आलाय आणि आयब्रो सुद्धा एकदम छान दिसत आहेत. आय थिंक आय एम गोइंग टू स्टिक विथ दिस आयब्रो मस्कारा नाऊ ऑनवर्ड्स, कारण आधी मी पेन्सिल यूज करत होते, आयब्रो पेन्सिल, आणि त्यालाही ब्रश असतो, त्यासोबत येतो ब्रश. या प्रोडक्टमध्ये मला ते एकत्रच मिळते आणि दिस इज अ लिक्विड मस्कारा, सो पावडरी पण नाहीये की जस्ट हात लागला आणि मे बी इकडे तिकडे ते लागू शकतो. सो इट्स नॉट लाईक दॅट आणि मला तर हा खूप आवडलाय. यू कॅन सी द डिफरन्स. आधी आयब्रोज कशा दिसत होत्या आणि आता कशा दिसत आहेत. तर मी हा इनसाइटचाच लिप लायनर ऑर्डर केलाय. मला बरेच महिने लिप लायनर घ्यायचा होता. आधी होते माझ्याकडे सगळ्या कलर्सचे लिप लायनर्स होते, पण मग त्यानंतर मधल्या काळात आय डोंट नो हाऊ बट लिप लायनर यूज करणं माझं बंद झालं होतं. बट रिसेंटली मला परत असं झालंय की आय वॉन्ट टू यूज द लिप लायनर. सो हिअर इट इज. सध्या तर मी ही एकच शेड ऑर्डर केली आहे. दिस इज काइंड ऑफ मरुनिश पिंक, एकदम राणी असा कलर नाहीये, बट दिस गोज वेल विथ पिंक कलर, ब्राऊन कलर. सो मी एकच लिप लायनर ऑर्डर केलाय. आय वॉन्ट टू सी की कितपत यूज करते मी आणि मला आवडतंय का. सो मी खूप सारे कलर्स ऑर्डर केलेले नाहीये, बट आय थिंक मार्सचा सुद्धा एक खूप छान पॅक मिळतो आपल्याला. 10 लिप लायनर्सचा पॅक असतो तो.
सो लेट्स सी, जर हे आवडलं तर आय माइट जस्ट ऑर्डर दॅट वन. आफ्टर अप्लाइंग दिस लिप लायनर मी आता लिपस्टिक अप्लाय करणार आहे. आणि मी तो खूप प्रॉमिनंट लावला नाही आहे लिप लायनर, कारण की मला असं खूप डार्क प्रॉमिनंट दिसलेलं आवडत नाही. आय हॅव ऑर्डर्ड दिस मार्स लिपस्टिक. ही ब्राऊनच शेड आहे. सो ही मी अप्लाय करणार आहे आज, कारण आज मी असा कॉफी ब्राऊन कलरचाच मी टॉप घातलाय. सो ही मी अप्लाय करणार आहे आता. न्यूड शेड आहे ही. आय थिंक जे त्यांनी डिस्प्लेला हा कलर दिलाय, जो ब्राऊन शेड जी दाखवली आहे, सेमच अप्लाय केल्यानंतर सुद्धा आपल्याला दिसते. सी हिअर. आता लेट्स सी, आय एम युझिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम. त्यामुळे किती तास ही राहतीये, लॉंग लास्टिंग आहे की नाही ते मला कळेल. तर नाव याचं अप्लाय केल्यानंतर तर फील खूप चांगला आहे. अजिबात अशी स्टिकी नाही आहे किंवा ड्राय आउट होत नाही आहेत लिप्स. त्यामुळे आय एम लव्हिंग दिस. आणि शेड पण खूपच छान आहे. आफ्टर दिस आय एम गोइंग टू अप्लाय दिस काजल. हे नायकाचंच ब्राऊन काजल आहे. मी असं खाली तुम्ही बघितलं तसं हाफ डोळ्यालाच अप्लाय केलं आहे. खूप छान दिसतं. सो हे थोडंसं मी आता स्मच करणार आहे. दुसरं स्मोकी काजल आहे, तो स्मच करायला पण त्यांनी याला दिलेला आहे. सो विथ द हेल्प ऑफ दॅट मी हे स्मच करणार आहे. सी, मस्त स्मज होतं आहे यानी. सो ॲप्लिकेटर पण तसंच आहे, जर तुम्ही बघितलं ना, ही स्टिक एकदम तशीच दिली आहे त्यांनी ॲप्रोप्रिएट, की आपल्याला स्मच करता येईल व्यवस्थित काजळ. सो दिस इज माय मेकअप लुक फॉर टुडे. मला तर खूप आवडलेत हे सगळेच प्रोडक्ट्स. अजूनही जो शायनर मी यूज केला होता तो ग्लो करतोय, त्याचा इफेक्ट जरासा सुद्धा कमी झालेला नाहीये. त्यानंतर सुद्धा मी थोडंसं कन्सिलर यूज केलं, बट काहीच इफेक्ट त्याचा गेलेला नाहीये. आणि इट्स लुकिंग व्हेरी नाईस, व्हेरी प्रिटी. सो मला हे सगळे प्रोडक्ट्स खूप आवडले. दीज आर द प्रोडक्ट्स दॅट आय वुड रेकमेंड फॉर नायका पिंक फ्रायडे सेल. या प्रॉडक्ट्सपैकी जर तुम्हाला कुठलेही प्रॉडक्ट्स आवडले असेल तर तुम्ही डेफिनेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक्स चेकआउट करू शकता. सगळेच प्रॉडक्ट्स एकदम छान आहे, ट्रू टू इट्स कलर आणि जे पण त्याचं डिस्क्रिप्शन आहे. सो वॉट एव्हर वी आर रीडिंग ऑन दी ॲप, ऑन दी साईट, ॲक्च्युली तसा फील आहे. वेन यू यूज इट यू आर गेटिंग द एक्झॅक्ट सेम रिझल्ट वॉट दे हॅव रिटन. आणि आय थिंक यातले बरेचसे प्रॉडक्ट्स आता माझे गो टू प्रॉडक्ट्स होतील. सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, सो यू नो द ड्रिल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा की या सगळ्यामधलं नक्की कुठलं प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं आणि तुम्ही सुद्धा कुठलं ट्राय करायचा किंवा रिस्टॉक करायचा विचार करताय. सो हे मला नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओजना हाईप करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही हाईप केल्यानंतर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि दॅट वुड मेक मी हॅपी. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. अँड जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की आठवणीने सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.